एसटी कर्मचारियों का चेन आंदोलन दूसरे दिन भी जारी। कर्मचारियों ने उठाई कई अहम मांगे। महाराष्ट्र राज्य परिवहन के कर्मचारियों का चेन आंदोलन दूसरे दिन भी जारी रहा। आंदोलनकारी कर्मचारियों ने वर्षों से लंबित विभिन्न मांगों को लेकर प्रशासन का ध्यान आकर्षित किया और कहा कि जब तक उनकी जायज मांगों पर ठोस निर्णय नहीं लिया जाता तब तक आंदोलन जारी रहेगा। कर्मचारियों का कहना है कि उन्हें वर्षों से उनके श्रम का उचित पारिश्रमिक और ओवरटाइम भत्ता नहीं मिल रहा है। साथ ही ड्यूटी समय, साइनिंग ऑन ऑफ, रनिंग टाइम, फॉरेस्ट मार्गों पर आधारित गति के अनुसार समय निर्धारण, एलडी और एमएलडी ड्यूटी के मुख्य ठहराव का समय, ई बसों की ड्यूटी व्यवस्था तथा अन्य कई मुद्दों पर तत्काल सुधार की आवश्यकता है। आंदोलनकारियों ने राजुला आगरा के कर्मचारियों के लंबित ओवरटाइम भत्ते का भुगतान, चंद्रपुर आगरा से डीजल भरने में लगने वाले समय को ड्यूटी समय में शामिल करने, 9 घंटे का अनिवार्य विश्राम नहीं मिलने पर अतिरिक्त भत्ता देने और वर्षों से एक ही स्थान पर कार्यरत स्थानांतरण पात्र कर्मचारियों के नियमानुसार तबादले करने की भी मांग की। इसके अलावा ई बसों की ड्यूटी में नियमों के अनुरूप कार्य घंटे तय करने, बसों को समय से पहले पूरी तरह चार्ज और तैयार उपलब्ध कराने, परिवहन निरीक्षकों से जुड़े कथित अवैध आदेशों की जांच तथा कर्मचारियों के साथ हुए अन्याय को समाप्त करने की मांग भी प्रमुख रूप से उठाई गई। आंदोलनकारियों ने कहा कि यह आंदोलन केवल मांगों तक सीमित नहीं है बल्कि कर्मचारियों को उनके अधिकारों के प्रति जागरूक करने, बिखरे हुए कर्मचारियों को एक मंच पर लाने और श्रमिक आंदोलन को मजबूत करने का प्रयास है। उन्होंने सभी कर्मचारियों से आंदोलन स्थल पर पहुंचकर एकजुटता दिखाने की अपील की। कर्मचारियों का कहना है कि यदि उनकी मांगों पर शीघ्र सकारात्मक निर्णय नहीं लिया गया तो आंदोलन को और तेज किया जा सकता है। चंद्रपुर से बीटी न्यूज हिंदी के लिए आशीष खरोले की रिपोर्ट। दत्ता नरसिंह बावने, प्रादेशिक सचिव एसटी कामगार संघटना नागपूर प्रदेश। आज आमचे साखळी आंदोलनाचा कामगारांच्या अन्यायाकरिता लढण्याचा तिसरा दिवस आहे आणि आमच्या मूळ मागण्या आणि मूळ परिस्थिती जी आहे ती ही आहे की आजच्या डेटमध्ये कामगार, कर्मचारी, चालक वाहक कमी झालेले आहेत आणि प्रशासन आपलं किलोमीटर पूर्ण करण्याच्या नादामध्ये प्रत्येक कर्मचाऱ्याला अतिकालिक भत्त्यावर पाठवत आहे आणि उतरला की चालला अशा परिस्थितीमध्ये त्या कर्मचाऱ्याला विश्रांती सुद्धा नाही। म्हणजे रात्र 12-1-1:30 वाजता कधी कधी उतरणे आणि सकाळी 5 वाजता जाणे ह्या गोष्टीमुळे त्या कामगारांच्या आरोग्यावर परिणाम पडत आहे आणि तो कामगिरी करत असताना त्या जे प्रवासी त्याच्या गाडीमध्ये बसतात त्या प्रवाशावर त्याला पूर्ण योग्य 9 तास विश्रांती न मिळाल्यामुळे त्यांच्या अपघाताची भीती वाढलेली आहे। अशा परिस्थितीमध्ये आणि असे प्रयत्न आणि असं जाणीवपूर्वक कामकाज करून बेजबाबदारपणाने व्यवस्थापन हाताळण्याचं काम महामंडळ करत आहे। त्याकरिता आम्ही सदर आंदोलनाचा पाया उचललेला आहे आणि हे आंदोलन करत असताना आमचे जे कामगार आहेत त्यांच्या श्रमाची चोरी सुद्धा केली जात आहे आणि ती श्रमाची चोरी म्हणजे 8 तास कापण्याबाबत 1961चं शासकीय कायदा आहे। मात्र त्या शासकीय कायद्याला वगळून 8 तास कापण्याचं एसटी महामंडळाचं 1972चं परिपत्रक आहे त्याला वगळून 8 तास कपात न करता अतिकालिक भत्त्याचे 8.45 मिनिट म्हणजे 45 मिनिट एक्स्ट्रा कपात केलेली आहे आणि ही प्रथा जी महामंडळात चालू आहे ती बंद करण्यात यावी। तसेच काही कर्मचारी आहेत ते जे लिपिक पदामध्ये आहेत, लिपिक पदाच्या कर्मचाऱ्यांना त्याचे पद न बदलता तात्पुरतं त्यांना इमारत निरीक्षक म्हणून घेण्यात आलेलं आहे आणि इमारत निरीक्षक म्हणून त्या व्यक्तीला आर्थिक साटेलोटे करून तुम्ही तुमची इंजिनिअरिंगची, सिव्हिल इंजिनिअरिंगची तांत्रिक डिग्री आहे ती घेऊन या आणि ती आल्यानंतर आम्ही तुम्हाला जेचं प्रमोशन देऊ असं करून आर्थिक उलाढाली करून क्लर्क असलेल्या नॉन टेक्निकल पदाला डायरेक्ट ज्युनियर इंजिनियर, सिव्हिल इंजिनियरचं प्रमोशन नियमबाह्य पद्धतीने देण्यात आलेलं आहे आणि त्यांना डायरेक्ट क्लर्क करावं आणि तात्काळ अशा 15-15 वर्षांना एकाच ठिकाणी असलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या कराव्या आणि असे नियमबाह्य कामकाज हे बंद करण्यात यावे याबद्दलचं आमचं आंदोलन आहे। तसेच साधारणतः 15 ते 20 वर्षापासून निवड विभागीय कार्यालय येथे एकाच ठिकाणी आपल्या
लिपिक पदाच्या कर्मचाऱ्यांना ठेवलं जात आहे। जेव्हा परिपत्रक म्हणतं की जे कर्मचारी लिपिक आगारात काम करतात त्यांना सुद्धा विभागात आणलं पाहिजे 6-6 वर्षांनी आणि विभागातील कर्मचाऱ्यांना आगारात नेलं पाहिजे, जेणेकरून आगार व विभाग दोनाचंही कामकाजाचं समतोल राखलं जाईल। मात्र ह्या गोष्टी केल्या जात नाही। आपले हितेसे कर्मचारी पकडून त्याच लिपिकांना एकाच ठिकाणी ठेवलं जाते। ही प्रथा इतर कर्मचाऱ्यावर अन्याय करणारी असल्या कारणामुळे या विरोधात आम्ही उठाव केलेला आहे आणि याच परिस्थितीमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा मांडणे आवश्यक आहे, तो जनतेच्या हिताचा सुद्धा आहे। आज आमचं चंद्रपूर ते नागपूर 3 तास 10 मिनिटं दिलेलं 3 तास 10 मिनिटं वेळ दिलेली आहे, मात्र ती गाडी जायला सदैव 3.5 पावणे 4 तास असे लागतात। याचं कारण असं आहे की चंद्रपूर ते नागपूर मार्गावर जे मधामध्ये थांबे बसतात, भद्रावती, वरोरा, खांबाळा, जाम, टेमुर्डा, पुट्टीबोरी, ह्या कोणत्याच थांब्याचा वेळ त्यामध्ये इन्क्लूड केलेला नाही। त्याच्यामुळे प्रशासनाचं म्हणणं आहे की टच अँड गो ही पद्धत वापरली आहे। मात्र टच अँड गो म्हणजे हात लावा आणि निघा, जसे आपण लहानपणी खो खेळायचे तशा प्रकारची ही पद्धत प्रशासनाने वापरली आहे आणि या पद्धतीमुळे प्रशासनाच्या ज्या गाड्या आहेत त्या समतोल झालेल्या आहेत, समांतर वाहतूक झालेली आहे आणि महत्वाचा विशेष म्हणजे समांतर वाहतूकमुळे एसटी महामंडळ घाट्यात आलेलं आहे। आणि यामध्ये पुन्हा एक दुसरं मोठं नुकसान माझ्या चालकांचं होत आहे, ते म्हणजे हे 3 तास 10 मिनिटं गाडीचं इंजिन चालू राहील असे रेकॉर्डवर नोंद आहे दिलेल्या वेळेनुसार, मात्र ते इंजिन 3.5 तास चालू राहत आहे, पावणे 4 तास चालू राहत आहे। म्हणजे जे 20 मिनिटं ते 30 मिनिटं अर्धा तास जे एक्स्ट्रा इंजिन चालू आहे त्याचं डिझेल चाललेलं आहे ना, त्या डिझेलची नोंद महामंडळाने कुठेही घेतलेली नाही आहे। त्या डिझेलची नोंद ड्रायव्हरच्या कॅपिटल ड्राफ्ट करण्यावरती लागते, म्हणजे जो ड्रायव्हर सक्षमतेनं काम करतो तेही त्या ड्रायव्हरचं नुकसान कॅपिटलच्या बाबतीत चुकीच्या नोंदी घेऊन महामंडळातर्फे दाखवलं जात आहे। विचार जर केलं तर जाताना 20 मिनिटे येताना 20 मिनिटे अशी 40 मिनिटे जरी गाडी चालू राहिली तरी 40 मिनिटं हा आपल्या 25 किलोमीटरचा रनिंग टायमिंग आहे। कमीत कमी चंद्रपूर ते घुग्गुस असा रनिंग टायमिंग आहे, मग तेवढ्या डिझेलमध्ये ती गाडी 40 मिनिटं जाईल तर या घुग्गुस फेरीचं होणारं उत्पन्नाचं नुकसान होत आहे। हे सुद्धा प्रशासनानं जाणीवपूर्वक लक्षात घेऊन ते सगळ्या वेळी बरोबर त्या नियतात टाकल्या पाहिजे आणि योग्य वेळ दिली पाहिजे, जेणेकरून प्रवाशांना वेळेत गाडी मिळेल आणि वाहतूक समांतर होणार नाही आणि प्रवाशांमध्ये एसटी महामंडळाची विश्वासार्हता निर्माण होईल, हे महत्वाचं आहे। आज एसटी महामंडळावर हजारो नागरिकांचा विश्वास आहे, तेव्हा अशा विश्वासाला तडी न जाऊ देता आपल्या व्यवसायाला पुढे नेण्यासाठी सक्षम असे नियते बनवणे हे प्रशासनाचं कर्तव्य आहे। मात्र प्रशासनाने 2026-27 ची शेड्यूल कॉपी आम्हाला तर मागितल्यानंतर दिली आणि त्याही वेळेस आम्ही ज्यावेळेस त्याचे सगळे मुद्दे आणि डिटेल त्यांना सांगितले त्यानंतरही प्रशासनाने आमची कोणतीही दखल न घेता थेट अंमलबजावणीच्या सूचना दिल्या। त्यामुळे अशा बेजबाबदार आणि निष्क्रियपणे काम करणाऱ्या प्रशासनाच्या विरोधात आमच्या कामगारांचं होणारं नुकसान, आमच्या महामंडळाचं होणारं नुकसान, आमच्या एसटी महामंडळाचं होणारं नुकसान हे आमच्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे। त्यामुळे आम्ही या संपाचा हत्यार उचललेला आहे आणि जोपर्यंत आमचे हे सुधारणा होत नाही एसटीच्या हितासाठी आणि महामंडळाच्या हितासाठी, माझ्या कामगारांच्या हितासाठी जोपर्यंत ही सुधारणा होणार नाही तोपर्यंत आमचा कोणत्याही प्रकारे हा साखळी आंदोलन मागे होणार नाही आणि दिनांक 23 पासून आमचे सगळे कर्मचारी आमरण उपोषणावर बसणार आहेत आणि कदाचित आज सोमवार मंगळवार पासून जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांनी आपल्या पेंडालमध्ये येऊन आंदोलनाला समर्थन देण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे भविष्यात जाणारेही नियते प्रवाशांनाही त्रास होऊ शकते, कारण कर्मचारी जर इथे आले तर वाहतूक विस्कळीत होऊ शकते। मात्र ही जरी वाहतूक विस्कळीत झाली तरी ही कामगारांच्या आणि जनतेच्या हिताची आहे। याचा विचार करून जनतेने आमच्या या आंदोलनाला उपोषणाला पाठिंबा द्यावा अशी मी जनतेला सुद्धा विनंती करत आहे। धन्यवाद।